नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आमच्या कोल्हापुरातलं हासूरमध्ये सकाळचं वातावरण बघा. त्या गावाला कसं आहे माझ्या दोन नद्या लाभल्या, तो भोपाळची नदी आणि तुळशी नदी. पाणी पक्कळ आहे. पाणी असल्यावर कसं जनावर पण सगळे आनंदित राहतात आणि माणसं सुद्धा. दिवसानंतर पोहा जाव्या म्हणून नदीचा परिसर आणि नदी आहे बघा. किती वर्षे पिंपळाचं आणि वडाचं झाड आहे बघा आमच्या नदीवर. हे रस्त्यावर पाणी तुम्हाला दिसायला बघा. पाणी पक्कळ असल्यामुळे सुट्टीच नाही हो. काळापासून शेतकऱ्याची लगबग चालू असते बघा. ट्रॅक्टर असू दे, नांगरट असू दे. आता नदी बघा आणि पण तुंबी हो. कारण पुढे बर्ग टाकलेलं पाणी स्टॉप होतं सगळं, त्यामुळे पाणी भरपूर होतं नदी. पण दमर असलं पोहलो आणि आलो की बाहेर. त्या पेंडीचं, नंदीचं आणि दत्ता या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि तर सरळ अंबाबाईच्या देवळाकडे आला. ही नदीचा आमचा परिसर किती मस्त वाटतं सकाळी बारी बघा की. शांतता असेल तिथं मंगलमय वातावरण असतं. आडीपासून देवीचं आणि स्वामी समर्थाचं दर्शन घ्यायचं म्हणून चला म्हणालो. चालू आपण अंबाबाईच्या देवळात बघा. ग्रामदैवत गुरुवाने पण साडी चांगलीच दिसते. देवीचं देखणं रूपच दिसते बघा त्यात. देवी अंबाबाईच्या उजव्या बाजूलाच शंकराची पिंड आणि गणपती मूर्ती आहे. ते पण दर्शन घेतले की सरळ आलो स्वामी समर्थ. आज श्री स्वामीचं दर्शन घेतल्यावर मन समाधान झाले बघा. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.